10-15 लाख कुठून आणू? माझ्या मुलांना 2 बिघे शेती आहे. मी ती शेती विकू का माझा पोट भरू का काय करू सर? 2014ला मारलं लोकांनी, गाव सोडून इकडे चाललं. गावातल्या लोकांनी मारलं तुम्हाला? मारलं. पैसे नाही देऊ शकले? पैसे कुठे देऊ सर, सगळं इथं भरलेलं आहे. अक्षरशः लोकांनी लुटून नेला आमचा पैसा. तुम्ही नेलाय आम्हाला माहित नाही. अक्षर त्यांना घर विकावं लागलं, अख्खं दुकान, आणि आज ते सिक्युरिटीचं काम करतायत. सिक्युरिटी म्हणून जसं त्याचं पोट भरणं चालू आहे फक्त. मी शहीद जवानांची पत्नी आहे सर. माझे साहेब 2005ला शहीद झाले आणि मला असंच एजंट लोकांनी मला म्हणलं की समृद्ध जीवनमध्ये मॅच्युरिटी लवकर भेटते 5.5 वर्षांनी, थोड्या वेळात जास्त अमाऊंट भेटेल म्हणून ह्या आशेपोटी मी सगळेच पैसे गुंतवले. आज कस्टमरचे सोडून माझेच 1 करोड रुपये आहेत आणि माझे कस्टमर आहेत ती 500 लोक आहेत, त्यांचे वेगळे पैसे आहेत. समृद्ध जीवनचा घोटाळा एव्हाना सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र या घोटाळ्यानंतर आणखी एक मोठा घोटाळा या घोटाळ्याचा तपास करणाऱ्यांनीच केल्याचा आरोप होतो आहे. याचं उदाहरण म्हणजे महेश मोतेवार यांच्या कंपनीच्या मालकीची असलेली रोल्स रॉइस कार एका तिसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यात असल्याचं आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं. त्यानंतर समृद्ध जीवनमध्ये पैसे गुंतवणारे राज्यभरातील हे गुंतवणूकदार आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आंदोलन करतायत. काय घडलंय हे तर आपण पाहिलंय, मात्र हे गुंतवणूकदार कोणत्या अवस्थेमध्ये जगतायत? तुम्ही कुठून आलेला आहात? धुळ्याचे. धुळ्यावरून आलाय आज? हो, धुळ्यावर. कसं सगळं सुरू आहे तुमचं? दादा आमचा असा संसार झालेला आहे. आम्ही रस्त्यावर आलो, आमच्या मागे गुंतवणूकदार एवढे लागलेले आहेत. आम्ही एजंट आहेत, त्यांचे पैसे आम्ही इथं ठेवलेले आहेत. महेश मोतेवारने ते फसवलंच आम्हाला, पण प्रशासन अधिकाऱ्यांनी जास्त फसवलं. 2 वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे फिरतोय. ही कोणती यंत्रणा आहे? कोणता प्रशासकारी असा 40 दिवसामध्ये कोणताही न्याय मिळतो? आम्हाला 2 वर्षापासून न्याय मिळाला नाही. आमचे स्वतःचे रक्ताचे पैसे ठेवले आणि लोक आम्हाला मारठोक करताय. मी आज धुळ्याची आहे. 2 वेळा PSI कडे 2 वेळा मी पोलीस स्टेशनमध्ये गेली. मला गुंतवणूकदार घरामध्ये झोपू देत नाही. माझ्या बायका मुलांना रस्त्यावर आणलं, माझ्या लहान मुलांना. आम्ही इकडे तिकडे सडोकी पडवून गेलो. हा कोणता न्याय आहे असा? आणि कोणती प्रणाली आहे अशी? आमचे स्वतःचे पैसे असून आम्हाला मिळत नाही. मग आम्हाला आत्महत्या करावी लागेल आता या महेश मोतेवार पायी. दुसरं काय करायचं आहे मग? आत्महत्या. ठेवीदार तुमच्या घरी येतात? हो, रोज ठेवीदार, रोज 1-1 मिनिटात ठेवीदार आम्हाला शिवीगाळ करता. मी महिला असून मी नको त्या शिव्या ऐकते, नको ते माझं हे जात आहे मान सन्मान मला जी देत नाही गावामध्ये. असं म्हणताय की हिचे घर विका, हिची शेती विका आणि हिला गावाबाहेर काढून द्या. मी आता जगायचं का राहायचं का मरून जायचं? सांगा या प्रशासक अधिकाऱ्याने. मला न्याय आजच मिळायला पाहिजे, नाही तर मी आज इथंच जीव देऊन देईल रोडावरती. घरी जाणार नाही मी आज. मला एवढा त्रास होतोय या पैशावाल्यांचा. या अख्ख्या धुळे जिल्ह्यामध्ये माझं एकच गाव आहे, सोनगीर पोलीस स्टेशन सायने असं गाव आहे माझंवालं. सगळे मजुरी करणार लोकांचे पैसे घातले मी त्याच्यामध्ये आणि मला एवढा त्रास होतोय. माझ्या कुटुंब 2 दरवाजा लावून आम्ही घरामध्ये रात्री पाठी चोरून स्वयंपाक करून खाते मी. कसं करावं? कसं जगावं मी? का मरून जावं इथे? या महेश मोतेवारने केलं. किती लोकांचे पैसे आहेत? किती पैसे? लोकांचे पैसे एकाच गावामध्ये 150 लोक त्रास देत आहे मला. मी सरांना वारंवार फोन करते, सर आता मी काय करू, कसं करू, कुठे जाऊ? पोलीस यंत्रणा सुद्धा आम्हाला न्याय देत नाही. आता मी काय करावं, कुठे जावं, कोणाजवळ मागावं, काय सांगावं? एवढे पैसे कुठून आणू मी? 10-15 लाख कुठून आणू? माझ्या मुलांना 2 बिघे शेती आहे. मी ती शेती विकू का माझा पोट भरू का काय करू सर? मला असं वाटतंय की राहावं नाही, जीवन संपवून टाकावं. या प्रशासकीय नेत्यांना सामने माझं जीवन संपवून टाकेल मी. आता राहणार नाही, जिवंत राहणार नाही मी आता. 4700 कोटी रुपयांचा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याचा तपास करताना महेश मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अर्थाने राज्य सरकारने जप्त करणं, त्यांचा लिलाव करणं आणि त्यातून येणारा पैसा अशा लोकांना परत देणं अपेक्षित होतं. मात्र 1 रुपया देखील 10 वर्षांमध्ये कोणालाही मिळालाय का? 10 वर्षांपासून आम्ही असं घरोघर दारेदार फिरतोय सर. 10 वर्षांपासून जळगाव चला, पुणे चला, आमचे आज 5 चक्कर झाले इथं पुण्याचे. आम्हाला देवासारखे शहरात माने सर मिळाले, तेव्हा कुठे आमची आज प्रगती याच्यावर आली रोडावरती. नाही तर एक चॅनलवाला सुद्धा आमची भाषा ऐकत नव्हता. तुम्ही कुठून आलेला? शिरपूर तालुका, धुळे जिल्हा. मी पण एजंटचं काम केलंय. मिस्टरांचं बायपास झालंय. आता लोकांचं टेन्शन 2 वेळा माझी कोर्ट कचेरी झाली, केस झाली माझ्यावर. गावातले लोक आम्ही आता नाशिकला मुलाकडे राहायला आलो. गाव सोडलं तुम्ही? हो, गाव सोडलं आम्ही.
सोडावं लागलं. संसार चालत नाही. नाशिकला 2 मुलाकडे लोक घरी येतात. हो फोन येतात, तुम्ही पैसे द्या का पळताय, तेव्हा कशी घ्यायचे तुम्ही घ्यायला, तेव्हा तुम्ही आम्हाला दाखवायला का, आम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं का, आता पोलीस स्टेशन दाखता येतं. खूप जीवन जगणं मुश्किल झालंय आमचं. किती दिवस झाले गावात नाही गेले? आम्ही आता 2 वर्षापासून नाही गेला. जावं असं वाटतं गावात. जातो ना, मग जावं लागतं कामानिमित्त जातो ना आम्ही. तर यांचे अश्रू आजतागायत यंत्रणेला दिसले नाहीत. उलट झालं असं की या ज्या मालमत्ता आहेत त्या आणखी मोठ्या घोटाळेबाजांनी हडप केल्या. आपण पाहतो आहोत ही रोल्स रॉईस जी आहे ते एक फक्त उदाहरण आहे जी तुषार कलाटे नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याचं आपण पाहिलं. आणखी काही लोक आहेत. तुम्ही कुठून आलेलात? अकलूज माळशिरस तालुका. माझे 5 लाख रुपये गुंतवलेत मी यांच्याकडे. जवळजवळ 20-25 कस्टमर जे आहेत ते त्रास देतात खूप. रस्त्याला कुठं गाठ पडली, अरे माझे पैसे कधी देतो, खूप त्रास देतात. तुम्ही कुठून आला? अक्कलकोट सर, अक्कलकोटवरून. अक्कलकोटवरून आलेला. 2014ला मारलं लोकांनी, गाव सोडून इकडे आलो. गावातल्या लोकांनी मारलं तुम्हाला? मारलं. तुम्ही पैसे नाही देऊ शकणार? पैसे कुठं देऊ सर, सगळं इथं भरलेलं आहे. किती पैसे आहेत? किती लोकांचे पैसे? 465 लोकांचा. 465 लोकांचे किती पैसे आहेत अंदाजे? अंदाज नाही म्हणलं तर पौणे 1 कोटी. पावणे 1 कोटी. पैसे परत गावात गेला का तुम्ही? मला गावाचं येऊनच दिलं नाही. नाही, यांना पहिल्यांदा तुम्ही उपचारासाठी घेऊन जावा. उपचारांसाठी न्या तुम्ही. तुम्ही कुठून आलेला? नाशिकहून आलो आम्ही. 10-15 वर्षापासून सर्व लोकांचे जे गुंतवणूक केलेली होती, सर्व लोकांनी, माझं दुकान होतं, सर्व लुटून नेलं आणि सर्व मारहाण बी केली आणि पैसे बी नाही. माझं कामधंदा सर्व बंद आहे. तर ठेवीदारांनी मग आता काय करतात? लोक होतं, आम्ही काहीच करत नाही आता सध्या. काही नाही. दुकान होतं, घर होतं, किराण्याचं मोठं स्टॉल होतं. अक्षरशः लोकांनी लुटून नेला. आमचा पैसा तुम्ही नेलाय आम्हाला माहित नाही. अक्षर त्यांना घर विकावं लागलं, अख्खं दुकान, आणि आज ते सिक्युरिटीचं काम करतायत. सिक्युरिटी म्हणून जसं त्याचं आता पोट भरणं चालू आहे फक्त. आणि विकलं ते हो, घर घर विकून सर्व पैसे जेवढे पैसे होते सर्व घेऊन गेले लोक. आणि तरी सुद्धा अजून मारहाण करायला. समृद्ध जीवन मध्ये ठेवलेला होता की आम्हाला भेटेल आता भेटेल. मावशी कुठून आले? धाराशिवरून आले सर. आमची अशी परिस्थिती झाली, ह्या लोकांचे पैसे भरल्यामुळं आता आम्हाला कुठं मैतीला गेलं तर विषय तेच, लग्नाला गेलं तरी विषय तेच, कुठं बाहेर गेलं तरी विषय तेच. लोक आम्हाला तोंड काढू देत नाहीत बाहेर. आम्ही तोंड चुकवतोय सर बाहेर. आणि हे महेश मोतेवारने आम्हाला म्हणलं होतं की आम्ही बाहेर आल्यावर तुमचे पैसे देऊ, म्हणून आमचे काही लोकांनी त्याला वर्गणी करून त्याला बाहेर काढलं. आणि त्यानं तिथून बाहेर आल्यानंतर लोकांचे पैसे देण्याऐवजी त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून त्यांच्याबरोबर ते सगळे पैसे आणि मालमत्ता वाटप केले. 40 गाड्या होते सर. ते स्वतः सांगितले एका मुलाखतीत. 40 ट्रॅक्टर होते, 40 हे गाड्या, 40 ते गाड्या, सगळ्या गाड्या शासनाने कुठं हडप केला आणि कुठं ठेवलं. ते विकून पैसे गरिबांना द्यायला पाहिजे होतं. हा प्रश्न आहे की या सगळ्या मालमत्तांचं झालं काय मोतेवार? मैं कर्नाटक से आया सर. कर्नाटक से 15 साल से हम घूम रहे हैं, दिल्ली, मुंबई, पुणे, नागपुर, किधर तक जाने का हम लोग 15 साल से मर रहे. और मेरा टीम से पैसा है 4.5 करोड़ रुपीस. हमारा कर्नाटक में 500 लोग आत्महत्या किया गया है. अभी तो कितना प्रॉपर्टी है वो समृद्ध जीवन का, वो सब प्रॉपर्टी गवर्नमेंट लिक्विड करके हमारा पैसे वो सेल करके देना गया तो होता ना सर. 15 साल से सारे कर्नाटक में 500 लोग आत्महत्या किया गया है. 10 साल से हम घर छोड़ के उधर घूम रहे हैं. हमारा जिंदा इतना खराब हो गया, बहुत खराब. पूर्ण देशभरात हे गुंतवणूकदार. आम्हाला भावनिकतेत घेऊन पुण्यात नवीन कंपनी त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला लावली. आपली एक प्रॉपर्टी विकली तरी सुद्धा पंढरपूरची, तरी सुद्धा लोकांचा पैसा दिला. एवढा पैसा, प्रॉपर्टी किंमत वाढलेली. 23 डिसेंबरपर्यंत आम्हाला पैसे द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं. आम्ही 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहिली. लोकांनी इच्छा नसताना पुन्हा पैसे त्यांच्याकडे दिले दौलत प्राईडमध्ये. पण पुन्हा तेच झालं, खाली डोकं वर पाय. आज आम्ही त्याच सगळ्यांचं हे जे काही लढ्याचं नेतृत्व आहे ते शाहूराज माने करतायत. मूळ प्रश्न आहे तो म्हणजे आता या मालमत्ता नक्की कोण हडप करतंय? या मालमत्ता विकून पैसे या सगळ्या गुंतवणूकदारांना का मिळत नाहीयेत? काय नक्की होतं या ठिकाणी? 2018 मध्ये 2 ऑगस्ट 2018 मध्ये याच्यामध्ये MPID कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता महेश मोतेवारच्या ताब्यात घेण्यात आल्या.
आणि त्याच्या अगोदर 2016मध्ये याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु लिक्विडेटरनं त्यावेळेसचा क्षीरसागर आणि त्या कार्यालयीन कर्मचारी जे महेश मोतेवारच्याच कार्यालयात काम करत होते मिलिंद राळे, त्याची नियुक्ती त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि असं असताना या सर्व मालमत्ता महेश मोतेवाराच्या ज्या पुस्तकामध्ये ज्या कॅटलॉगमध्ये मालमत्ता देण्यात आल्या होत्या, ज्या मालमत्ता पाहून आम्ही सर्व लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली होती की आमचा पैसा सेफ आहे असं आम्हाला वाटत होतं. परंतु त्याच्यातल्या जवळजवळ 50% मालमत्ता ह्या शासनाने ताब्यात घेतल्याच नाहीत. आणि ज्या 50% मालमत्ता ताब्यात घेतल्या त्याच्यातल्या 25% मालमत्ता या लिक्विडेटरने आणि सर्व हस्तकांनी मिळून. कोण लिक्विडेटर? त्यावेळेस तत्कालीन क्षीरसागर होते आणि आता सध्या आनंद कटके आहेत. पण क्षीरसागरच्या काळामध्ये आणि महेश मोतेवारच्या हस्तकांनी, महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यानंतर त्याची जे काही सिनियर लोक होती यांच्याशी हात मिळवणी करून लिक्विडेटर आणि या लोकांनी परस्पर 25% मालमत्ता विक्री केलेल्या आहेत. आणि आता ज्या MPID कायद्याअंतर्गत ज्या मालमत्ता ताब्यात घेतलेल्या आहेत त्या फक्त 25% मालमत्ता आहेत. परंतु आज सुद्धा या 25% मालमत्ता विक्री जर केले तर आमच्या सर्व लोकांचे पैसे परत मिळू शकतात. असं असताना याच्यातून सुद्धा या प्रशासन, लिक्विडेटर, तपास अधिकारी, सक्षम प्राधिकारी आणि खास करून महाराष्ट्राचे गृहमंत्री, कारण त्यांच्या विभागाच्या अंतर्गत हा विषय येतो, गृह विभागाच्या सेक्रेटरीच्या सचिवाच्या माध्यमातूनच 2 ऑगस्ट 2018 रोजी MPIDची जी की ठेवीदारांच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत यादी तयार करून सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या निगराणीमध्ये ह्या सर्व मालमत्ता ठेवलेल्या आहेत. तर या सर्व मालमत्ता विक्री करून आम्हाला न्याय देणं गरजेचं होतं. परंतु याच्यातली सुद्धा जी रॉल्स रॉयल्स गाडी आहे ही गाडी प्रशांत कोरटकरकडे गेली. आणि प्रशांत कोरटकरकडे कशी गेली तर आता आपण पाहतोय की तुषार कलाटे म्हणतोय की ही गाडी मी बँकेकडून घेतली. मग बँकेकडून यांनी गाडी घेतली तर याला NOC कोणी दिली? त्यावेळेसचे तत्कालीन तपास अधिकारी कोण होते? त्यावेळेसचे तत्कालीन सक्षम प्राधिकारी कोण होते? अवसायक कोण होते? तर यांची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि प्रशासनानं, गृह विभागाच्या सचिवानं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं या त्यांच्या विभागाचा कार्य असल्यामुळं याच्यामध्ये जातीनं लक्ष देऊन या सर्व दोषीवर, गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा आणि सर्व मालमत्ता लवकरात लवकर विक्री करून आम्हा सर्व गोरगरिबाचे पैसे परत द्यावे, यासाठीच आज जिल्हाधिकारी अपेक्षा आहे. गेल्या 10 वर्षांपासून ही अपेक्षा व्यक्त होते आहे. तुम्ही कुठून आलेलात? मी नांदेडहून आलो. मी 4 ब्रँचमध्ये काम करत होतो. मी 10 वर्ष काम केलो. माझे जवळपास 10 ते 15 करोड रुपये जमा आहे. आणि माझे स्वतःचे, माझे नातेवाईकांचे आणि कस्टमरचे सगळ्यांचे पैसे आहे. त्याच्यामध्ये काही पोलीसवाले आहे, काय डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट मागणी होते पैसे. ते लोक मागणी करतात, ते लोक सतवितात. मी त्यांना प्रेमाने सांगतो थोडाफार जेवढा झाला तेवढा. मी एक प्लॉट विकून लोकांचे थोडेफार पैसे ॲडजस्ट केलो. नाशिक. हो. किती लोकांचे पैसे होते तुमच्याकडे? माझ्याकडे जवळजवळ 500 ते 1000 लोकांचे पैसे. किती? माझे 10 कोटीच्या आसपास आहे. कसं करता तुम्ही? तर फार त्रास आहे सर, फार. म्हणजे मी आता धुळ सोडून नाशिकला राहायला आलो. सिक्युरिटीचं काम करतोय मी पण. हो, फार मोठा त्रास आहे. आधी काय करायचं का? आधी मी दूध डेअरीचं काम करायचं. तुम्ही कुठून आला? धुळेहून आलो मी. आता माझे सगळे फॅमिलीचे पैसे गुंतलेले आहे, माझ्या पोरांचे, मुलीचे, यांचे ते सगळे पैसे गुंतलेले. तर ते मला सांगतात पप्पा कधी पैसे देतील, काय भेटन काय नाही. ते असे रोजचे माझे आमच्याकडे भांडण व्हायचे. आता सुद्धा मी इकडे आलो तेव्हा बी भांडण झालं घरी. तुम्ही कुठून आला? सर मी सोलापूरहून आले. सोलापूरला आम्हाला अकबर शेख म्हणून असा एक व्यक्ती होता की तो म्हणाला की सर जरी आत असले तरी पण मी तुम्हाला पैसे काढून देणार, म्हणून त्यांना आम्हाला गो डायमंडमध्ये आम्हाला पैसे गुंतवले. परत दौलत प्राईडमध्ये आम्हाला गुंतवणूक करायला लावली. गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जवळजवळ 7.5-8 कोटी रुपये खर्च करून सरांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. आम्ही सगळे म्हणलो की बाबा महेश मोतेवार. हां, महेश मोतेवार सरांनी त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. आमच्या सगळ्यांची खाण्यापिण्याची सोय केलेली. आमच्याकडून त्यांनी ॲडव्हान्स पण घेतलेलं, म्हणजे तुमची एंट्री. त्यांचा वाढदिवस आणि खर्च तुमचा. आम्हाला एंट्री फी द्या म्हणून आम्हाला सांगितलं. मग आम्ही त्या पद्धती आम्हाला म्हणले की तुम्हाला तिथं डायरेक्टली स्टेजवर चेक मिळणार. तुम्हाला आधी जर फसवणुकीचा अनुभव आहे, तुम्ही परत का दिले पैसे त्यांना? आम्हाला आशा वाटली की बाबा हे पैसे जर दिले तर आमचे पहिल्याचे पैसे निघतील ना, अशी आशा. आणि आम्हीच दाखवलं होतं तसं. अकबर शेख आणि नाजमीन पठाण पण पुण्याच्याच आहेत त्या मॅडम. त्या सुद्धा दरवेळेस आम्हाला घरी यायच्या आणि त्या येऊन आम्हाला सांगायच्या नाही मॅडम तुमचे ह्या महिन्यात नाही, 8 दिवसामध्ये तुम्हाला पैसे देण्याची जबाबदारी माझी. माझे 10 लाख रुपये आहे सर. आणि माझ्या कस्टमरचे असे म्हणले तर 50 लाखापर्यंत माझे जातील.
कस्टमर मागतात पैसे रोज सर असे करून मजुरी करून खाणारे धुणं भांडे करणारे लोकांचे पैसे होते. अक्षरशः आमुषा पौर्णिमा आली की त्या बायका दारात येऊन रडत बसतात, म्हणतात आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. काय मग त्यांना नाविलाज म्हणून मी थोडे बहुत माझ्या जवळचे काय तर गळ्यातलं घाण ठेव, कुठं काय कर, हे घाण ठेवून आम्ही त्यांना त्या लोकांची गरज भागवली. अशी करत करत मी 50-1 हजारापर्यंत त्यांना मदत केलेली आहे सर. लोक रोजच येऊन बसतात दारात. सर तुम्ही कुठून आला? सर मी उमरगा माने सरांच्या गावाहून. मी शहीद जवानांची पत्नी आहे सर. माझे साहेब 2005ला शहीद झाले आणि मला असंच एजंट लोकांनी मला म्हणलं की समृद्ध जीवनमध्ये मॅच्युरिटी लवकर भेटते 5.5 वर्षांनी आणि तुम्ही भेटलेला पैसा इकडे टाका. मी सर जेवढे माझे पैसे भेटलेले होते तेवढे समृद्ध जीवनमध्ये गुंतवले. माझ्या मुलीच्या लग्नासाठी, माझ्या लेकराचं शिक्षण होईल म्हणून, थोड्या वेळात जास्त अमाऊंट भेटेल म्हणून ह्या आशेपोटी मी सगळेच पैसे गुंतवले. आज कस्टमरचे सोडून माझेच 1 करोड रुपये आहेत सर त्याच्यामध्ये. आणि माझे कस्टमर आहेत ते 500 लोक आहेत, त्यांचे वेगळे पैसे आहेत. असं येऊन मारलेत सर मला लेडीजनी गावात. तिथं अक्षरशः म्हणून आम्ही माने साहेबाकडून विनंती केलो त्यांना, म्हणलं आम्हाला काय तर सहकार्य करा. काय तर शहीद जवानाची पत्नी म्हणून तुम्हाला गावात खूप सगळा मान असायला हवा होता देखील. भरपूर आहे सर, अजून पण आहे. पण ह्या समृद्ध जीवनमुळे माझं सगळं माती धूळ मिळायला लागले सर. माझं काहीच हे राहिलं नाही. पतीच्या मृत्यूनंतर जी काही ग्रॅच्युटी असेल किंवा शासनाकडून येणारी रक्कम असेल ती सगळी रक्कम गुंतवली. हा, मी मुलींच्या नावाने तिथे एफडी केलेली होती सर. बँकेमध्ये 9 वर्षांना भेटते तर समृद्धीमध्ये 5.5 वर्षांना भेटते म्हणून मी समृद्ध जीवनमध्ये गुंतवणूक केलेली होती. सर्वच रक्कम सर मी काहीच ठेवायला नाही. अक्षरशः घरातले घालून परत माझे पाहुणे रावळे नातेवाईक सगळे शेजारी पाजारी जे काम करून खाणाऱ्या बायका आहेत ते आता रोजगार, मला नोकरी नाही, मला हे खरंच माझं घर भागण्यासाठी थोडे बहुत पैसे कमिशनवर मला भेटेल की देवा म्हणून मी काम करायला चालू केले. पण मला काहीच भेटेल नाही. अक्षरशः आता दररोज येऊन बायका हाडफजिती करून, भांडण करून, मारहाण करून जातात. म्हणून आम्ही माने साहेबाकडे विनंती केलो, हात पाय जोडलो की आम्हाला घरी येतात तुमच्या मारायला येतात. मारलेत माने साहेबांना माहिती आहे. मी त्यांच्याच गावची आहे तिथली. तुम्ही कुठलं? मी नाशिकवरनं आलो. दौलत प्राईडचं आम्हीच दाखवलं महेश मोतवारने. महेश मोतवार जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा लोकांना मला सोडा, तुम्ही मला सोडा, तुमचे पै मी परत करेल. परंतु महेश मोतवार सोडल्यानंतर लोकांनी पैसे गोळा करून त्याला सोडलं. परंतु त्याने नंतर दौलत प्राईड म्हणून कंपनी काढली आणि लोकांना आम्हीच दाखवलं की 31 डिसेंबर 2023पर्यंत मी पै सगळ्यांचे पैसे चुकविल. परंतु त्याने लोकांना फसवलं आणि पैसे कुठलेच पुन्हा फसवलं लोकांनी. आम्हाला देवमाणूस, आम्हाला माने साहेब भेटले, त्यांनी ह्या प्रश्नाला चालना दिली. आज इतके लोक रस्त्यावर आलेले आहेत, रडतायत. काहींना लोकांना धंदे बंद करावे लागले, काहींनी आत्महत्या केला, काही बरेचसे मरून गेले. आम्ही जेव्हा त्या क्षीरसागरला भेटलो त्याच्यात तो म्हणे 25% लोक मरून बी जातील असं. आणि महेश मोतेवारचा जो हस्तक राळे म्हणून आहे तो त्यांच्या ऑफिसमध्ये होता आणि महेश मोतेवार, राळे आणि क्षीरसागर या लोकांनी जे षडयंत्र रचून काही ज्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या त्या परस्पर विकून टाकल्या. ती कुठल्या गाड्या आहेत काहीच नाही. याने म्हणजे ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे हे गव्हर्नमेंटचं काम होतं की 10 वर्षापासून कंपनी बंद आहे. गव्हर्नमेंट जर आमच्या लोकांचं वारे हे आहे, आमच्यासाठी घामाचे पैसे आहेत, गव्हर्नमेंटने आम्हाला वाली आहे, गव्हर्नमेंटने हे वाले 10 वर्षापासून लोकांना 1 पैसा दिला नाही. मग कुठली यंत्रणा आहे, कसल्या लोकांना न्याय मिळेल, काय करता येते गव्हर्नमेंटचे? लोकांनी ज्यांनी चौकशी केली म्हणजे शेताने अधिकारी या ठिकाणी नेमून दिलेले जातात आहे. एक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी नेमून दिले जात आहेत की अशा पद्धतीनं या कंपन्या सुरू आहे. आणि एक आम जनतेचा विश्वास असतो त्यांच्यावरती की आम्हाला न्याय मिळेल या ठिकाणी. पण गेले 10 वर्ष झालेले आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आहे. काही लोकांनी आत्महत्या केल्या. काही कुठून आलं? आम्ही साहेब अमरावतीहून आलेलो आहोत. मी एक प्रायव्हेट संस्थेमध्ये जॉब करतोय आणि माझ्या संस्थेमध्येच आम्ही त्यांना एक वेळेस बोलवलेलं होतं. त्यांचा वाढदिवस सुद्धा त्या बेशर्मीसारखा वाढदिवस आम्ही त्या ठिकाणी साजरा केला. आम्हाला बाहेर काढा, मी तुमचे सर्वांचे पैसे घरोघरी येऊन परत देतो असा महेश मोतेवार आमच्या सर्वांशी बोलला साहेब. ताई कुठून आलात तुम्ही? बार्शीहून आले. माझे 10 लाख रुपये आहेत. माझे स्वतःचे म्हणजे ठेवीदाराचेच मी जमा करून भरलेले. हे सरकारचं काम आहे. सरकारने बंद पाडलं म्हणल्यावर हे सरकार जबाबदार आहे. सरकारने हे पैसे आम्हाला काढून दिले पाहिजेत. आम्हाला घराबाहेर निघायचं मुश्किल झालंय. ठेवीदार आम्हाला तेच की एवढं घाण बोलतात ना की आम्हाला अक्षरशः घराबाहेर नाही, अक्षरशः जीव द्यावा वाटते. एवढंपर्यंत आमची परिस्थिती झाली. सरकारने स्वतः लक्ष घालून स्वतः म्हणजे आमचे पैसे परत केले पाहिजेत. सर
ज्यावेळेस कंपनी बंद पडली त्यानंतर 1 ते 1.5 वर्षाने आम्ही स्वतः माननीय खासदार साहेब किरीट सोमय्या यांनी जो आवाज उठवला होता कंपनी बंद पाडण्यासाठी, आम्ही स्वतः त्यांच्या दालनात गेलो होतो. तर ते म्हणतात कंपनी पैसे भेटायची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. म्हटलं सर आमच्या पैशांचं काय आम्ही ते गोरगरीब जनता आहो. हा सर बोला. आमच्या पैशांचं काय? ते म्हणतात पैसे भेटायची जबाबदारी माझी नाही, ती सरकारची. बंद करायची जबाबदारी कशी? त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा केला. लिक्विडेटर क्षीरसागर साहेबांना कंपनी बंद पाडली म्हणजे सरकारचं काम आहे ना आमचे पैसे परत द्यायचं. गुन्हे करणाऱ्यांनी गुन्हा केला, त्यांना गुन्हा साबित झाला, ते जैलात गेले. बरोबर. आम्ही आम जनतेचं काय? आम्ही कोणता गुन्हा केलेला? आम्ही आमच्या घामा कष्टाचा याच्यामध्ये गुंतवणूक केली, कष्टाच्या पैशाची. आमच्या पैशात आम्हाला न्याय मिळेल. सोमय्यांना भेटला का परत? नाही, परत नाही भेटलो. तेव्हाच एकदा भेटलो. त्यांनी आम्हाला काढून दिलं सर. सांगितलं आम्ही स्वतः बसलो त्यांच्या टेबलजवळ तिथं त्यांच्या ऑफिसला. ते म्हटलं आम्ही समृद्ध जीवनमधून आलोय. तर ते सर म्हटलं तुम्ही कंपनी बंद पाडली, आवाज उठवला, ठीक आहे मान्य आहे, पण मग आमच्या पैशांचं काय? आज 2 वर्ष झाले कुठलीच हालचाल नाही. बाळामध्ये पैशांची जबाबदारी आमची नाही आहे, ती सरकारची आहे. त्याच्यावर कारवाई होते, ती कारवाईप्रमाणे कोर्टाचे निर्णय देईल. ठीक आहे, कोर्टाने आज तर 10-12 वर्ष झाले कोणीच बोलत नाही. क्षीरसागर सारखा लिक्विडेटर बसवला होता, 5-6 वेळ चक्कर मारले त्याच्याकडे. तो म्हणतो होतंय, होईल, वाट बघा, थेट बघा. 40 गावला एक प्रकल्प आहे साहेब, एक तिथं व्यक्ती 40 गाव हिरापूरचा. तर त्या जागेवरती शेड होतं मोठं, तर यांनी ते शेड खोलू दिलं नाही. तर त्यांनी पोलिसांवर दबाव आणला. पोलीस सांगतात काय शासकीय काम आहे, हे विकून लोकांचे पैसे देण्यासाठी विकताय. मग आज 8 वर्षापूर्वी खोललेलं गेलं ते करोड रुपयाचं शेड, मग आज कुठे गेलं ते सर्व पैसे? फक्त प्रशासकाकडे कुठे गेलं ते? महेश मोतेवारचा मध्यंतरी व्हिडिओ जारी झालेला होता आता एक 15 दिवस महिनाभराआधी. त्याच्यामध्ये तो म्हणतोय की लिक्विडेटर क्षीरसागरने 800 करोड रुपयाची प्रॉपर्टी विकलेली आहे. मग विकलेली प्रॉपर्टी गेली कुठे? तो आलेला पैसा गेला कुठे? या सगळ्या ठेवीदारांचा देशभरामध्ये काही हजारोंच्या संख्येने आहेत, बहुतांश महाराष्ट्रातील आहेत. त्यांचा आवाज, त्यांचा टाहो ज्यांच्यापर्यंत पोचायला हवा त्यांच्यापर्यंत पोचत नाही हे स्पष्ट आहे. आणि म्हणूनच यांच्या घामाच्या पैशातून ज्या मालमत्ता महेश मोतेवारांनी खरेदी केल्या होत्या त्या मालमत्ता त्याच्यापेक्षा आणखी मोठ्या घोटाळेबाजांनी बळकावल्यात. आणि पुन्हा एकदा जवळपास 10-12 वर्षानंतर हे ठेवीदार रस्त्यावरती येऊन आपलं म्हणणं मांडतायत. मागणी एकच आहे, आम्हाला न्याय मिळावा. आपली ही यंत्रणा त्यांना न्याय देणार का? फक्त कायद्याचं राज्य आहे असं सांगून चालत नाही, लोकांना त्याचा अनुभव देखील यावा लागतो. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.